श्री स्वामी समर्थ. लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न करताय, करा, पण तुमच्या मनाचीच कुचंबणा होत राहणार आहे. तुम्ही तुमच्या मनाचा विचार न करता इतरांची मनं जपायचा प्रयत्न करत असाल तर थांबा. जास्त विचार न करता आज या स्वामी संदेशाकडे लक्षपूर्वक ऐका आणि आज दुर्लक्ष न करता स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या लक्षात घ्या. आज जर तुम्ही स्वामींचे हे शब्द मनावर कोरलेत तर आज तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळणार आहे. लोकांची मनं जपता असं केल्याने हा नाराज होईल, तसं केलं तर तो नाराज होईल. आपण कितीही लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारं या जगात कोणीही नाही आहे. त्यामुळे एखाद्या वेळेला स्वतःसाठी जगून बघा. इतरांसाठी तर तुम्ही नेहमीच आजपर्यंत जगत आला आहात, कष्ट करत आला आहात. स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणं हे बरोबर आहे, ते माणुसकीचा धर्म आहे. पण इतकाही विचार नको की आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसू. या जगामध्ये सतत जी तुलना करणारी माणसं असतात, मग ती तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या ओळखीतली असतील, ती सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायमच असमाधानी राहत असतात. कारण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टीचं कौतुक त्यांना अजिबातच नसतं. लोकांचा द्वेष करण्यात, लोकांवर जळण्यात, लोकांच्या प्रगतीवर वाईट नजर टाकण्यात, यामध्येच त्यांचं आयुष्य जात असतं. आणि अशा लोकांकडे दुर्लक्ष करून, या लोकांना घाबरून आपण का मागे राहायचं? कारण बोलणारी लोक हे बोलतच राहतात. त्यांचे शब्द आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, पण मनावरती कधीच कोरून घ्यायचं नाही. जर तुम्हाला मनावर कधी कोणत्या गोष्टी कोरून घ्यायच्याच असतील तर तुम्ही फक्त स्वामी समर्थांचे शब्द कोरून घ्या आणि स्वामी समर्थ जे काही तुम्हाला सांगतायत ते शब्द, ते विचार तुम्ही तुमच्या मनावरती कोरून घ्या. मग तुमचं आयुष्य बघा की ते पुढे जाणार आणि तुम्हाला मागे ओढणारे, पाय खेचणारे, तुमच्या प्रगतीवर जळफळाट करणारे हे सगळे एका बाजूला राहतील आणि तुमची प्रगती एका बाजूला राहील. परब्रह्म स्वामी महाराज हे गुरु कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतील, मार्ग दाखवतील. कधी वाट हरवली तर वाट दाखवतील, कधी पाय घसरलास तर सावरून घेतील, आधार देतील. जर स्वामींनी तुमचा एकदा हात धरलास तर तो कधी सोडणार नाही. आणि माणुसकी नेहमी तुमच्या माणुसकी जपणारी हीच नाती तुमच्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. आणि स्वामींची साथ तुम्हाला कधीच सोडणार नाही, ते नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत. एखादी व्यक्ती जर तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात. तुमचा दृष्टिकोन चांगला आहे बघण्याचा, तुमचे विचार चांगले आहेत म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला चांगलं समजता. कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर आपल्याकडे असते, म्हणून आपण दुसऱ्यांना चांगलं म्हणत असतो. आणि तो मोठेपणा, तो चांगलपणा तुमच्याकडे आहे जे तुम्ही दुसऱ्यांमध्ये चांगलं पाहता. पण तेच इतर लोकही याच दृष्टीने विचार करतील असं नाही आहे. तुम्ही कितीही चांगले असला तरी तुमच्याकडे लोक त्या दृष्टीने बघणार नाहीत. तुमच्यामधला कमीपणाच ते बघतील किंवा तुमच्या चांगल्या गोष्टींवरती ते जळफळाट करतील. हेच लोकांचं तत्त्व आहे आणि हेच लोकांची विचारधारा आहे, जे वेळही बदलू शकत नाही. ज्यावेळी प्रत्येकाची वेळ येते आणि त्यावेळी त्या गोष्टी त्या लोकांना समजतील आणि वेळच दाखवून देईल की काय सत्य आहे, काय योग्य आहे. ज्याचे कर्म बरोबर असतात ते देव प्रत्येक वेळी दाखवून देत असतात. आणि स्वामींनी तुम्हाला कर्माचा हिशोब हा होणारच आहे हे प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपण कोणते कर्म करतोय आणि आपल्याला काय करायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कुणाच्याही सांगण्यावरनं माणसाची किंमत कधीच ठरवू नका. कारण माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, तेव्हाच तुम्हाला चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि चांगल्या आणि वाईट माणसातला फरक कळेल. आणि योग्य माणसं तुमच्या आयुष्यात येतील जे तुमचं कधीच नुकसान करणार नाहीत. कारण या आयुष्यात प्रत्येकावर विश्वास ठेवताना देखील डोळेझाकपणे विश्वास ठेवून चालत नाही. कारण कधी कोण घात करून जाईल आणि कधी कोण तुमचं नुकसान करेल हे सांगता येत नाही. मान्य आहे, या आयुष्यामध्ये प्रत्येकाची गरज असते, कोण कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. पण आपली वाटणारी माणसंच कधी शत्रू होऊन जातात हे देखील आपण सांगू शकत नाही.
त्यामुळे स्वामींचं तुमच्यावर लक्ष आहे आणि स्वामींवर तुमचा विश्वास असेल, स्वतःवर विश्वास असेल आणि स्वतःकडे संयम असेल तर नक्कीच तुम्ही या आयुष्याच्या या गणितामध्ये, या आयुष्याच्या प्रवासामध्ये हे गोडं तुम्हाला नक्कीच सुटणार आहे. कधीही लक्षात घ्या, निघून गेलेली वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला कोणताही शहाणपणा किंवा सुचलेला कोणताही विचार आणि पीक गळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय आपले डोळेही उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबावं आणि चूक झाल्यावर थोडं नमावं. मग बघा आपलं जीवन किती सुखरूप होऊन जातं आणि शांती आपल्या जीवनामध्ये किती सुखशांती समाधान येतं. स्वामी म्हणतात, कमवलेलं सर्व इथंच सोडून जायचं आहे. कुणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण मात्र कोणाचा अपमान करू नका, कुणाचं मन दुखवू नका. आणि लक्षात असू द्या, तो पण एक माणूसच आहे आणि तुम्ही देखील एक माणूसच आहे. जे प्रत्येकाकडं मन असतं ते सगळ्यांकडेच आहे. ते पक्षी प्राण्यांमध्ये देखील आहे, ते निसर्गाकडे आहे जे तुमच्याकडे आहे. प्रत्येक सजीव इथे स्वामींना प्रिय आहे. त्यामुळे कोणत्याही सजीवाची थट्टा करू नका, कोणत्याही सजीवाचा अपमान करू नका. हे निष्कर्म, हे निष्पाप कर्म तुम्ही जेव्हा कराल त्यावेळीच तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे. स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करत असाल तर एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही सजीवाबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना किंवा आत्मीयतेची भावना ठेवायची आहे. कुणालाही तुम्हाला दुखवायचं नाही आहे किंवा कुणाचाही तिरस्कार करायचा नाही आहे. जर तुम्ही स्वामींची भक्ती करता आणि वरवर दिखावा करता तर ते स्वामींना मान्य नाही. तुम्ही कोणत्याही सजीवाचं मन दुखावता, कोणत्याही सजीवाला त्रास देता, कोणत्याही सजीवाचा विचार करत नाही, फक्त स्वतःचा विचार करता आणि स्वतःचा स्वार्थ बघत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच साथ देणार नाहीत. हे लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही दिवसात सुरुवात करता ते स्वामी नामाने. दिवसभर कोणतीही समस्या किंवा अडचणी असतील तर ते तुमच्या भोवती नेहमी फिरत असतात, पण स्वामी नामामध्ये एवढी ताकद आहे, स्वामींच्या स्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की सगळ्या अडचणी आपोआप दूर होतील आणि स्वामी कोणत्या ना कोणत्या संकेतामध्ये, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या कायमसोबत असतील आणि त्या अडचणींना पळवून लावतील. पण स्वामींना काय अपेक्षित आहे हे तुम्ही नेहमी लक्षात धरून चाला. तुम्ही करताय एक, तुमचं कर्म एक आहे, तुमचे विचार एक आहेत आणि तुम्ही स्वामींसमोर एक आहात. असं करून तुम्ही स्वामींच्या अगदीच दूर जाल. तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा असेल, स्वामीं पाठीशी राहावेत असं वाटत असेल तर स्वामी तुमच्या नेहमीच सोबत राहतील. तर असेच कर्म तुम्हाला करायच्या